गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी तारराणी पक्षातर्फे आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे व मौसमी आवाडे यांच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला अभिनेता व शिवसेना नेते गोविंदा यांनी हजेरी लावली. यावेळी देशामध्ये राज्यामध्ये पुन्हा मोदी सरकार येणार असा आत्मविश्वास गोविंदा यांनी वर्तवला. तसेच धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून द्या असे आवाहन केलं व विजयाच्या गुलालासाठी मी इचलकरंजीमध्ये डान्स करण्यासाठी येईन असं वचन महिलांना गोविंदा यांनी दिलं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराला मोठा वेग आलाय. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, मौसमी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताराराणी पक्षाच्या वतीने पंचरत्न हॉल येथे महिला मेळावा भरवण्यात आला होता. यावेळी सिने अभिनेता व शिवसेना नेते गोविंदा हे या मेळाव्यासाठी आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना गोविंदा म्हणाले, देशामध्ये राज्यामध्ये पुन्हा मोदी सरकार आणायचं आहे, त्यामुळे धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून द्या. महिलांमध्ये जी ताकद असते ती ताकद आता दाखवण्याची गरज आली आहे. देश प्रगती पथावर आहे. मोदींजींच्या मार्गदर्शनाखाली देश आता जगामध्ये नावलौकिक करत आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा मोदींना निवडून द्या. त्यामुळे धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत. यावेळी गोविंदांना पाहताच महिलांनी सेल्फी व फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. आमदार प्रकाश आवाडे बोलताना म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. इचलकरंजी शहरामध्ये ताराराणी पक्षाच्या वतीने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मोठं पाठबळ आहे. आज सुमारे 15,000 महिला या मेळाव्यासाठी आल्या होत्या. धैर्यशील माने यांना 100% निवडून आणणार असा पवित्रा आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतलाय. तसेच शिवसेना गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे बोलताना म्हणाल्या, समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेच पाहिजेत. ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांना पुन्हा निवडून द्यायचं आहे. यावेळी शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे गटावर टीका केली. या महिला मेळाव्याला सुमारे 15,000 महिला उपस्थित होत्या. ताराराणी पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गोविंदा यांना पाहून महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. फोटो व सेल्फी काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. या महिला मेळाव्याला सिने अभिनेता, शिवसेना नेते गोविंदा, आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, राहुल आवाडे, मौसमी आवाडे, किशोरी आवाडे, बाळासाहेब कलागते, प्रकाश दत्तवाडे व ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या